थँक्यू सो मच डिझन. गुड इव्हिनिंग ऑल ऑफ यू. तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत करतो. आई गावदेवी स्पोर्ट्स गोटेघर आणि तसेच विद्यमान सरपंच गोटेघर गाव आणि तसेच शहापूर तालुका सरपंच संघटना अध्यक्ष सन्माननीय गणेशजी कांबडी साभान सभातीन आदिवासी सरपंच चषक 2025 आणि क्वालिफायरची मॅच. पगलास बॉल फुल टॉस ड्राईव्ह केला, कव्हरला चांगली फिल्डिंग दरम्यान पाहायला मिळाली. बॉल स्टॉप केला जातो आणि या एका धावेने ऑफ द मार्क झालेत बॅटर तानाजी ऑफ द मार्क झाला पगलास बॉलवरती. इव्हिनिंग सेशन आणि कालच्या दिवसामध्ये क्वालिफाय कोण झाला त्याची माहिती आमच्यापर्यंत पोहोचवा. वाईड ऑफ ऑप्शन फुल लेंथ आणि हे पहा, हे काय दोन्ही बॅटर काय करत होते. हा ना मिड मध्ये सुरू होता आणि आता पाकले जाईल, चेक केले जात. नॉट आउट. बॅटर सेफली पोहोचले. चर्चा करायची आहे तर बॉल प्रॉपरली कंप्लीट झाल्यानंतर बाजूला चर्चा करा. अगदी बॉल अगदी प्ले मध्ये रन घ्यायची आहे आणि त्या क्षणाला मिड मध्ये काय एकमेकांना बॅटर सांगत होते आता प्रश्न मला निर्माण होतोय. कारण ऑलमोस्ट असं वाटलं की इझी रन आउट आहे, बट त्या क्षणाला जर स्ट्रायकिंग एंडला थ्रो केला असता तर तानाजीला तसेच धावत जावं लागलं असतं डगआउट मध्ये. बॉल हवेमध्ये आहे, कव्हरचे फिल्डर येतात बट कॅच ड्रॉप. का प्रयत्न चांगले गेले बट कॅच पकडायला हवी होती आणि तेच बॉलर देखील मुकून सांगतात की कॅच व्हायला हवी होती, बट तसं काही झालं नाही. 2 धावा दरम्यान कंप्लीट केल्या जातील. एक जबरदस्त ऑपरेटर आणि त्यासोबत एक भरपूर चांगले एडिटर देखील आहेत, कुणाल दायरे. नेक्स्ट बॉल आता फुल टॉस आणि फ्लॅट बॉल चाललाय डीप स्क्वेअर लेगला. एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा बाहेर. आणि रिव्ह्यूची मागणी निर्माण करण्यात आलेली आहे. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू, हाईट चेक करायची आहे. नेक्स्ट बॉल, स्कोर कार्ड 15 ऑन द बोर्ड. 15 धावा धावफलकावरती. लॉफ्टेड ड्राईव्ह बट बॉल हवेमध्ये आहे. फिल्डर आताही दूर लागले. एक्स्ट्रा कव्हरचे फिल्डर आता बॉल फील्ड करतात. दरम्यान 2 धावा कंप्लीट केल्या जातील. पहिल्या षटकाचा खेळ आणि पहिल्या षटकामध्ये भरपूर सारा सध्या सगळीला
आपण जर पाहिलं तर चढ उतर सुरू आहे, कारण ज्याप्रमाणे बॉलिंगही केली जाते, ज्याप्रमाणे बॅटिंगही सुरू आहे. तर हिंदीमध्ये वाक्य आहे ना की सर्फ कफन बांध के बॅटिंग करणं, त्याप्रमाणे कार्य सुरू आहे. बॉल कुठेही पडतोय, बॅट चालवली जाते आणि बॅटरने देखील ठरवलं एकतर बॉल बाउंड्री लाईनचा बाहेर, एकतर आम्ही डगआउटमध्ये. त्या इंटेन्शनने बॅटर खेळतात, कारण त्यांनाही ठाऊक आहे की रन्स वेगाने येणं महत्त्वाचं. कारण शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेटमध्ये तुम्ही किती वेळ ग्राउंडमध्ये आहात ते मॅटर नाही करत. तुम्ही जितकाही वेळ ग्राउंडमध्ये आहात, तुम्ही इम्पॅक्ट किती त्या मॅचमध्ये टाकू शकले ते मॅटर करतं. आणि इम्पॅक्ट टाकण्याचा प्रयत्न आता बॅटर करतात, बट जर आपण विचार केला या फर्स्ट ओव्हरचा, फिल्डिंग चांगली राखली असती, नो बॉल जर नसता पडला तर परिस्थिती विपरीत असते. बट जर तर क्रिकेटमध्ये फक्त कॉम्बॉक्समध्ये चालतं, ग्राउंडमध्ये नाही चालत. जी गोष्ट झालेली आहे तिला चेंज कधी करता येत नाही. फर्स्ट ओव्हरमध्ये टोटल रन्स आला 17. आता दशरथ केवारी बॉलिंग मार्कवरती आणि पहिलाच बॉल दशरथचा, बॅक ऑफ लेंथ, हुकचा फटका, चांगला फटका, षटकार. धुवाधार हा गेला षटकार. शहापूर भिवंडी तालुक्यातील यशस्वी उद्योगपती माननीय श्री दिलीप शेठ धुमाळ साहेब यांचा दणदणीत षटकार. आणि हा बॉल जर आपण पाहिला तर कुणालजी निमंत्रण होतं. रिप्ले देखील जर पाहिला, एवढा शॉर्ट बॉल आणि त्यामध्ये इतका कमी गतीने बॅटरला पूर्णपणे संधी होती मोठ्या फटक्या खेळण्याची, आणि त्या संधीला स्वीकारलं बॅटर. केतनचा बॅटमधनं हा षटकार आला, पण त्यात नंतर विकेट मिळणार नाहीये. डायरेक्ट हिट चेक केलं जाईल. अंपायर सॉफ्ट सिग्नल. आणि गडबड झाली आहे, बॅटर शॉर्ट राहिलेत, आउट. सफलता मिळेल, रन आउटच्या स्वरूपामध्ये पगला धक्का. साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे राज मोटर्स, वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक टू व्हीलरचे भव्य शोरूम, गोठेघर शहापूर. प्रोप्रायटर माननीय श्री संजय पांढरे यांची दमदार विकेट. गोठेघर गावाचा त्यांच्या नावाने भरवली ही स्पर्धा. गाव देवीच्या आशीर्वादाने नाव लय मोठा झाला. आवाज आहे कोणाचा? आदिवासी सरपंच पठ्ठ्याने घेतली विकेट असं वाक्य आपल्याला ऐकायला मिळालं, पण यस्टनचा मागे देखील एक पठ्ठ्या होता ज्याने डायरेक्ट हिट मारला आणि त्या जोरावरती ही विकेट मिळाली. दशरथ भगत सिनियर प्लेयर आहेत या टीम मधले. आता स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, प्लॅन मिस येतो, डॉट बॉल. रिप्ले आपण पाहूया, कारण या आधी सावंत सरांनी देखील भरपूर साऱ्या गोष्टी आम्हाला सांगितल्या. कॉम्बॉक्स थोडा साईड अँगलला, दॅट्स वाय कोणत्या प्रकारे बॉल टाकण्यात आला होता त्याविषयी डिस्कस करणं. आय थिंक लेग ब्रेक टाकण्यात आला आणि अगदी बॅटरी स्टेप आउट झाले. आता बॉल आतल्या दिशेने आलाय आणि स्क्वेअर कट खेळायचा होता, बट तितका स्ट्रोक जर आपण पाहिलं इन कंट्रोल जरूर नव्हते बॅटर, व रिझल्ट जो हवाय तोच मिळाला. बॉल चालला बाउंड्री लाईनचा बाहेर. 4. गगनात ललकार. माननीय श्री सुभाष बाबू डिंगोरे, एलटी कन्सल्टंट, सिव्हिल इंजिनियर अँड प्रायव्हेट सर्वेअर यांचा सनसनीत चौकार. सांस्कृतिक असोसिएशनचा नाव झाला. सामाजिक शैक्षणिक असोसिएशनचा नाव लय मोठा झाला. हा देखील लेग ब्रेकच होता, बट या आधीचा बॉल फार जास्त टर्न झाला होता आणि हा हलका स्ट्रेट राहिला होता. 4 धावा येतात. आता बॅकफूट वरती जाऊन पंच केला, मिसफिल्ड आणि त्या जोरावरती बॉल दरम्यान डीप एक्स्ट्रा कव्हरला चालला. अखेरता चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आणि तोपर्यंत कंप्लीट केल्या जातील या रन्स. 2 धावा मिळतील. स्कोर कार्ड आता 29 धावा धावफलकावरती. आज आपण अंपायर्सची जी तिगडी पागली, निरंजन सावंत सर आणि तसेच सचिन ठाकूर सर आणि दिलीप माने सर.
आता ही लेग ब्रेक पडल्यानंतर टर्न अँड बाउन्स या दोन्ही गोष्टी पाहायला मिळाल्या. आणि एक्झॅक्टली जर आपण विचार केला ना, जेव्हा तुमच्याकडे व्हेरिएशन्स प्रॉपर असतात, जर तुम्ही रिस्क स्पिनर आहात आणि तुम्ही एखादा व्हेरिएशन तो रॉंग वन असू द्या किंवा लेग ब्रेक असू द्या, जर तुम्ही प्रॉपर लाईन आणि लेंथवरती टाकतायत ना, तर समोर कितीही चांगला बॅटर असू द्या त्याला डिफिकल्टीज येणारच आहेत. आणि एक्झॅक्टली तेच झालं आणि खेळ समाप्त झाला 2 ओव्हरचा अखेरचा स्कोर कार्ड 29 आणि येत्या 2 ओव्हरचा खेळ अजूनही बाकी आहे. बघा व्हेरिएशनचा मी उल्लेख केला, ही तर सिमेंट कॉन्क्रीटची विकेट आहे. कदाचित ही मातीची विकेट असती तर त्यात नंतर बॅटरला आणखी डिफिकल्टीज झाल्या असत्या. थोडा वेळ जास्त चाललाय बिकॉज बघा टीम उकलवाडी सेकंड इनिंगमध्ये तुम्हालाच बॅटिंग करायची आहे. जितका वेळ तुम्ही वाचवाल तितकं तुमच्यासाठी चांगले, बिकॉज अंधार देखील जवळ होत आला. बॅड लाईटचा इम्पॅक्ट जाणवला तर त्यात नंतर कोणत्याही प्रकारे तुम्ही आर्ग्युमेंट करायची नाहीये. सो प्लीज फास्ट खेळा. थर्ड ओव्हर बॉलर महेश. लोबा फुल टॉस, गॅपमध्ये बॉल चाललाय, फिल्डर येत आहेत. काऊ कॉर्नरचे चांगली फिल्डिंग, थ्रो देखील प्रॉपर येतो, बट तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. हलका ऑप्शनवरती चालून आले होते आणि तिथनं लोबा फुल टॉस बॉक्स दरम्यान ज्या प्रकारे फटका खेळण्यात आला, लॉंग ऑन आणि काऊ कॉर्नरचा मध्यस्थी जो गॅप होता त्याला कुठेतरी भेदण्याचा प्रयत्न होता, बट फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली आणि इन बिटवीन रन्स 2 मिळतील. नेक्स्ट बॉल. आता फुल टॉस, फिल्डर आहेत फाईन लेगला, बट आता त्यांना तर बीट केलं. अखेरता पाठलाग सुरू होता आणि शेवटच्या मोमेंटला मिसफिल्डच्या जोरावरती बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनचा बाहेर. 4 साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री सुभाष बाबू डिंगोरे, एलटी कन्सल्टंट, सिव्हिल इंजिनियर अँड प्रायव्हेट सर्वेअर यांचा सनसनीत चौकार. कला क्रीडा सांस्कृतिक असोसिएशनचा नाव झाला, सामाजिक शैक्षणिक असोसिएशनचा नाव लय मोठा थँक्यू. झाला. एसडी कन्सल्टंट, सिव्हिल इंजिनियर अँड प्रायव्हेट सर्वेअर सन्माननीय सुभाषजी डिंगोरे साहेबांच्या माध्यमातून हे महत्त्वाचं योगदान, कारण या स्पर्धेमध्ये प्लेअर ऑफ द मॅचची जी ट्रॉफी तुम्ही पाहतात ती आम्हाला सन्माननीय सुभाषजी डिंगोरे साहेबांच्या वतीनं स्पॉन्सर्ड करण्यात आली. त्यांचे विशेषतः आभार. आता फुल लेंथ हेलिकॉप्टर ड्राईव्ह, जर आपण ज्याप्रमाणे बॅट ड्रिल केली, ज्याप्रमाणे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, आता रनआउटची शक्यता, रॉंग एंडला थ्रो, बट त्यात नंतर हे पहा, त्यात नंतर रिकव्हरी झाली होती, बट बॉलर काय करत होते, बॉल जर कलेक्ट केला असता तर इझी रनआउट होता नॉन स्ट्रायकिंग एंडला, बट 2 धावा कंप्लीट केल्या जातील. एक फार चांगला उल्लेख सावंत सरांनी केला आणि ती गोष्ट आमच्या देखील माइंडमध्ये आलीच होती की थ्रो करत असताना चर्चा आपण या चेंडूनंतर त्या गोष्टीच्या करूया. फार शफल झाले, पिकअप स्ट्रोक पिक केला, डिलिव्हर केला, बॉलला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आता पाठवलंय. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. 4 साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री सुभाष बाबू डिंगोरे, एलटी कन्सल्टंट, सिव्हिल इंजिनियर अँड प्रायव्हेट सर्वेअर यांचा सनसनीत चौकार. कला क्रीडा सांस्कृतिक असोसिएशनचा नाव झाला, सामाजिक शैक्षणिक असोसिएशन. थँक्यू डीजे. स्कोर कार्ड 41-41 धावा फलकावरती. आणि ती चर्चा अशी होती की जेव्हा तुम्ही डीप मध्ये फिल्डिंग करता आणि जेव्हा बॅटर्स क्विकली रन घेण्याचा प्रयत्न करत असतात आणि तेव्हा कुठेतरी रनआउटची शक्यता असते, तेव्हा फिल्डर म्हणून आपली जबाबदारी बनते की आपण पाहायला हवं की कोणत्या एंडला थ्रो करायचा. कारण जर तुम्ही माइंडमध्ये एकच गोष्ट ठेवाल की विकेट किपिंग एंडलाच थ्रो करायचा, तर मोस्ट ऑफ टाइम चान्सेस आहेत की रनआउट तुम्ही मिस कराल. आणि ते झालंय. मागचा बॉल देखील जर नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो असता तर डेफिनेटली रनआउटची विकेट होती. अपील दिशा खराब, वाईट वाचवण्यासाठीच ही अपील होती, कारण विकेट किपरचा उत्साह जास्त होता, विश्वास कमी होता, ते अगोदरच पाहायला मिळालं. एक्स्ट्रा रनचा साग्याने स्कोर कार्ड आता 42 आणि अजूनही रिमेनिंग या ओव्हरमध्ये चेंडू बाकी आहेत. येते 2 चेंडू अजूनही आहेत. स्कोर कार्ड चांगला आहे, 42 धावा धावफलकावरती आहेत. नेक्स्ट बॉल. लो फुल टॉस, तितका कॉम्प्रिहेन्सिव्ह स्ट्रोक नाहीये. डीप मिड विकेटचे फिल्डर आले, चांगली फिल्डिंग, थ्रो आता ही स्ट्रायकिंग एंडला आलाय आणि आता रनआउटची शक्यता आहे. आणि तसंच धावत आता डगआउटच्या दिशेने जावं लागेल बॅटरला. रनआउटच्या स्वरूपामध्ये आता धक्का लागला. हा दरम्यान दुसरा.
साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे राज मोटर्स, वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक टू व्हीलरचे भव्य शोरूम. गोठेघर शहापूर. प्रोप्रायटर माननीय श्री संजय पांढरे यांची दमदार विकेट. सरपंच गोठेकर गावाचा त्यांच्या नावाने भरवली ही स्पर्धा. आई गाव देवीच्या आशीर्वादाने नाव लय मोठा झाला. आवाज राज आहे Thank you, Lisa. कोणाचा? न्यू बॅटर थँक्यू. न्यू बॅटर उत्तम आता बॅटिंग करण्याकरिता आले आणि या ओव्हर मध्ये अजूनही एक चेंडू बाकी आहे. चला थोडी घाई करा टीम उकलवाडी, बिकॉज अंधार देखील जवळ जवळ होत आला. राऊंड द विकेट. फुल लेंथ ड्राईव्ह केला, कव्हरला फिल्डर आहे, बॉल फिल्ड होतोय, सिंगल मिळेल आणि अशा प्रकारे आता खेळ समाप्त झाला. 3 ओव्हरचा. 3 ओव्हरचा अखेरता जर आपण पाहिलं तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 43 आणि अजून एका ओव्हरचा खेळ बाकी आहे या पहिल्या सत्रामध्ये. चला थोडी घाई करा आता. अंतिम ओव्हर मध्ये बॉलर तयार होतात. लास्ट ओव्हर पांडुरंग धर्मा आणि अंतिम षटकामध्ये आता तयार होतात. अंतिम षटक आणि पांडुरंग धर्मा आणि अंतिम ओव्हर मध्ये तयार होतात. अंतिम षटक. चला बॅटरीस आता तुम्ही देखील थोडा कमी वेळ घ्या. पांडुरंग धर्माणी या अंतिम ओव्हर मध्ये पहिलाच बॉल पुल करायचं होतं. मिसटायमिंग आहे. लॉंग ऑन ला फिल्डर आलेत आणि कॅच पकडली जाईल. अगदी पहिल्याच बॉल वरती सफलता पांडुरंगला मिळेल. धक्का. आता धर्माण हा तिसरा लागला. अंतिम ओव्हरची सुरुवात चांगली केली आहे. विकेट नाही सुरुवात. साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे राज मोटर्स, वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक टू व्हीलरचे भव्य शोरूम. गोठेघर शहापूर. प्रोप्रायटर माननीय श्री संजय पांढरे यांची दमदार विकेट. सरपंच गोठेकर गावाचा त्यांच्या नावाने भरवली ही स्पर्धा. आई गाव देवीच्या आशीर्वादाने नाव लय मोठा झाला. आवाज राज आहे कोणाचा? आदिवासी विकेट मिळाली. न्यू बॅटर आता क्रमांक 5 वरती मैदानात सातमा दाखल होतो बॅटिंग करण्याकरिता. अमित येतोय बॅटिंग करण्याकरिता क्रमांक 5 वरती. आणि अमित जसे बॅटिंगसाठी आले वेल्कमॅनने देखील 4-5 वेळा पाहिले नक्की कोण आलाय. तेव्हा जाऊन त्यांनी फार विचार करून उत्तर दिला की अमित बॅटिंग करण्याकरिता क्रमांक 5 वरती आला. मोस्ट ऑफ टाइम्स याही गोष्टी होतात, पण हे मजेचा भाग आहे. आपण मॅचकडे वळूया. आणि आता 5 चेंडू बाकी त्या पहिल्या सत्रामध्ये. बॅटिंग टीमला काय हवंय की किमान 2 मोठे फटके. फुल लेंथ यष्टांचा वेध घेतलाय. क्लीन बोल्ट. काम तमाम. आणखीन एक झटका. लास्ट ओव्हर मध्ये कुठेतरी बॅटिंग टीमला रन्स वेगाने हव्या होत्या, पण या अंतिम ओव्हर मध्ये वेगाने विकेट्सही जाऊ शकतात हे दाखवलं पांडुरंगने. बॅक टू बॅक 2 झटके या ओव्हर मध्ये. साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे राज मोटर्स, वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक टू व्हीलरचे भव्य शोरूम. गोठेघर शहापूर. प्रोप्रायटर माननीय श्री संजय पांढरे यांची दमदार विकेट. सरपंच गोठेकर गावाचा त्यांच्या नावाने भरवली ही स्पर्धा. आई गाव देवीच्या आशीर्वादाने. थँक्यू डीज. आणि कोणाला स्कूटी अथवा बाईक घ्यायची असेल तर नक्कीच साहेबांचं नाव घेऊन तुम्ही राज मोटर्स मध्ये जा. डिस्काउंट पण भेटेल. वाईड ऑफ स्टंप. फुल लेंथ. वाईड यॉर्कर. डॉट बॉल. आणखीन एक. बघा मी मजेसाठी बोललो, कोणी जाऊ नका. जे असेल रिझनेबल रेट ते द्या आणि गाडी घ्या. राज मोटर्सचं देखील महत्त्वाचं सहकार्य या स्पर्धेमध्ये आहे. संजय शेठ पांढरे साहेब त्यांचाही मी उल्लेख करेन.
आता समोरच्या दिशेने फटका खेळलेत बट लॉंग ऑनचं फिल्डर आता वेगाने तिथे आलेत. फिल्डिंग चांगली लागली, रनआउटची शक्यता आता देखील आणि आता तसंच धावत बॅटरला जावं लागेल डगआउटच्या दिशेने आणि धक्का आता लागला 5वा. अर्धी टीम डगआउट मध्ये आणि स्कोर कार्ड टीम टोटल फक्त पोहोचवतोय. टीम टोटल आता आहे 44 आणि हा 5वा झटका. साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे राज मोटर्स, वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक टू व्हीलरचे भव्य शोरूम, गोठेघर शहापूर. प्रोप्रायटर माननीय श्री संजय पांढरे यांची दमदार विकेट. सरपंच गोठेकर गावाचा विकेट आणखीन एक. तेच तर मी सांगतो की जिथे वेगाने रन हवे होता तिथे वेगाने विकेट चाललेत आणि आताही पहा, आताही रनआउटची शक्यता आणि आताही रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट मिळेल. आणि दरम्यान स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर 44 वरतीच आहे आणि अजूनही जर आपण पाहिलं तर या ओव्हरमध्ये शेवटचा एक चेंडू बाकी आहे. चला न्यू बॅटर क्विकली ग्राउंडमध्ये या. राज मोटर्स, वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक टू व्हीलरचे भव्य शोरूम, गोठेघर शहापूर. प्रोप्रायटर माननीय श्री संजय पांढरे यांची दमदार विकेट. सरपंच गोठेकर गावाचा त्यांच्या नावाने भरवली ही स्पर्धा. गावदेवीच्या आशीर्वादाने नाव लय मोठा झाला. Thank you, Dizzy. नक्कीच सन्माननीय गणेशजी कांबळे साहेबांचं नाव घेऊन तुम्ही राज मोटर्समध्ये नक्कीच गेले तर काहीतरी 19-20 तरी डिस्काउंट तुम्हाला नक्कीच मिळेल. स्कूटी घ्या अथवा बाईक घ्या. स्पेशल ऑफर, फक्त ही स्पर्धा जोपर्यंत सुरू आहे तोपर्यंत ती ऑफर. शेवटचा बॉल असेल या फर्स्ट इनिंग मधला. शेवटचा बॉल प्लेन मिस बट दिशा करा. पडल्यानंतर फार जास्तच बाहेरच्या दिशेने वळण घेणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. दरम्यान ऑफ कटरचा वापर करत असताना बॉलर या अंतिम ओव्हरमध्ये पांडुरंग. शेवटचा बॉल. आता ही बॉल सोडून दिला. आता ही पडल्यानंतर फार जास्तच वळून हा बॉल घेतोय. पण मला हा प्रश्न पडलाय की क्रमांक 8चा बॅटर ग्राउंडमध्ये आणि त्याचा अगेन्स्ट व्हेरिएशन ज्या क्षणाला कुठेतरी क्विकर वन किंवा अतिरिक्त गतीने चेंडू टाकूनही तुम्ही षटक समाप्त करू शकत होते. पण या क्षणाला या चुका करणं किती महागात पडेल. कारण बघा अंधार जवळ झालाय. अशा कंडिशन्समध्ये मोस्ट ऑफ टाइम्स टेनिस बॉल ट्रॅव्हल होत नाही. आपण मोस्ट ऑफ टाइम्स ही गोष्ट पाहिलेली आहे आणि तिथे अतिरिक्त रन. हाही बॉल सोडला बट आता लाईन चांगली आहे. डॉट बॉल असेल आणि अशा प्रकारे पगले सत्र समाप्त. 47 बनवण्यात आले आणि 48चा टार्गेट असेल आणि आम्ही घेतोय आजच्या दिवसासाठी ब्रेक. पुन्हा उद्या सकाळी 9 वाजता भेटू. सो तोपर्यंत शुभरात्री मित्रांनो. जय हिंद, जय भारत, जय क्रिकेट. आणि जेव्हा सेकंड इनिंगला होईल सुरुवात कॉम्बॉक्समधनं जोडले जातील हर्षलजी पवार. धन्यवाद. गणेश कांबळी या दादाचा. गणेश कांबडी या दादाचा, गणेश कांबडी या दादाचा. आहे अध्यक्ष भारी सरपंच संघटना Thank शहापूर you. तालुक्याचा. आई शहापूर तालुक्यात. चला प्लीज रिक्वेस्ट असेल कोणत्याही प्रकारे अतिरिक्त वेळ न घेता ग्राउंडमध्ये उतरायचं. फिल्डिंग टीम चला लवकर उतरा ग्राउंडमध्ये आणि बॅटिंग टीम क्विकली सलामीची जोडी पाठवा बिकॉज तुम्हाला बॅटिंग करायची आहे. आणि टार्गेट जो सेट करण्यात आला 46 बनवण्यात आला आणि 47चा टार्गेट असेल. सामन्याला सुरुवात होईल आणि तसेच कॉम्बॉक्स मधनं जोडले जातील हर्षलजी पवार. धन्यवाद.
यस, थँक्यू सो मच विशालजी पाटील सर. पहिलाच बॉल गॅप मध्ये होता, परंतु तिथे क्षेत्ररक्षकाला दुसऱ्याचा प्रयत्न चालवला जातोय. थ्रो ॲक्युरेट होता. बॉल अडून अगदी यावेळेस कलेक्ट करून बॉल लावण्याचा प्रयत्न, परंतु तोपर्यंत फलंदाज पोहोचलाय. पहिली जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटत आहे. दशरथ भगत आणि त्याच्या सोबतीला पांडुरंग, ही जोडी आपण पाहत आहोत. आणि उत्तम बॉलिंग ट्रॅक वरती आज ओव्हरऑल दिवसामध्ये खूप इम्प्रेसिव्ह कामगिरी, परंतु शेवटच्या मॅच मध्ये बॅटिंग मध्ये अपयश मिळालंय. गोलंदाजीमध्ये त्याचं भर काढण्याचा प्रयत्न दिसतोय. फुलरलेनचा बॉल होता, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवला गेलेला हा बॉल. पहिल्या चेंडूवरती आलेल्या 2 धावा, त्यानंतर आलेला हा डॉट बॉल. टार्गेट 47 चेस आहे आणि सध्या तरी ते उकळवाडी संघाला या मॅच मध्ये ते चेस करायचं आहे. अंतिम सामना आजच्या दिवसाचा. गॅप शोधला गेला, वॅकंट एरिया आहे. चेंडू निघून जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1-2 का 4 चौकार. साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री सुभाष बाबू डिंगोरे, एलटी कन्सल्टंट, सिव्हिल इंजिनियर अँड प्रायव्हेट सर्वेअर यांचा सनसनीत चौकार. कला क्रीडा सांस्कृतिक असोसिएशनचा नाव झाला. खूप सारा प्रतिसाद या स्पर्धेला आम्हाला पाहायला भेटतो. आजचा दिवस दुसरा दिवस. जोखीम घ्यायची नाहीत असं दिसतंय. बॉलच्या मेरिट वरती आतापर्यंत ओव्हरऑल खेळ दशरथ भगतनं ओव्हरऑल सगळ्याच दिवसामध्ये आपल्याला दाखवलाय. या मॅच मध्ये त्याची इनिंग एक मोठी साकार करणं खूप गरजेचं असेल. 47चा पाठलाग करतायत. 4 ओव्हरचा सामने, त्याच्यामध्ये संध्याकाळचं सत्र आहे. धावा चेस करणं थोडंसं कठीण दिसलंय, परंतु यावेळेस चेस करण्याची क्षमता दाखवतायत. ओहो, तिथे 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 क्षेत्ररक्षकाला सांभाळा. केतनशी पाहणी करा. त्यानंतर बॉल यावेळेस बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. स्वतःला सावरून फिल्डिंग करायचं आहे, लक्षात घ्या. श्री सुभाष बाबू डिंगोरे, एलटी कन्सल्टंट, सिव्हिल इंजिनियर अँड प्रायव्हेट सर्वेअर यांचा सनसनीत चौकार. कला क्रीडा सांस्कृतिक असोसिएशनचा नाव झाला. सामाजिक काय प्रयत्न राहिले होते, लाजबाब एफर्ट. शेवटपर्यंत झुंज देत होता, परंतु त्यानंतर वेग जास्तचाच होता बॉल वरती आणि त्यानंतर चेंडू ट्रॅव्हल झाला. बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार आलाय. बॅकफुट वरती जाऊन स्क्वेअर किट करायचं होतं. फिल्डर सेट आहे. मॅन्डेटरी पॉवर प्ले चालू आहे. ओव्हर थ्रो झालेला होता नॉन स्ट्राईक एंडला आणि त्यानंतर बॅकअप चांगलं राहिलंय. धाव मिळालेली नाहीत. ओव्हर क्रमांक पहिली समाप्त. पहिल्या ओव्हर मध्ये धावा आला 10. 18 बॉल मध्ये 37 धावा. चला फास्ट खेळायचा प्लीज. थोडस मित्रांनो वेळ कमी खर्च करा. पाटोळ संघ चला, टीम मीटिंग नकोय. संध्याकाळचं सत्र आहे, अंधार होत चाललेला आहे, लक्षात घ्या. आज आपण पाहायला गेलं तर खूप चांगला खेळ आजच्या सगळ्याच दिवसामध्ये खूप चांगले मॅचेस रंगलेले आहेत आणि त्याचमुळे आज आपल्याला नक्कीच क्वालिफायचा राऊंड सध्या तरी आपण अनुभवत आहोत. आणि या स्पर्धेचा पहिला असा संघ असेल की तो क्वालिफायचा राऊंड यावेळेस यशस्वीरित्या कंप्लीट करणार आहे. बक्षीस पात्र फेरीमध्ये जातील. केतन यावेळेस सेकंड ओव्हर मध्ये आलाय. पहिल्या ओव्हर मध्ये आलेल्या 10 धावा. चेस आहे 47. 18 बॉल मध्ये आता 37 धावा आहेत. गती थोडीशी वाढवावी लागेल, परंतु जमिनीची बाब उकळवाडी संघाकडे राहिली आहे की एकही विकेट फेकली जात नाहीत. क्षेत्ररक्षण विखुरलं गेलंय. डीप मध्ये स्क्वेअर लेग, डीप मध्ये मिड विकेट. लॉंग ऑन सेट आहे, लॉंग ऑफ सेट आहे आणि त्यानंतर डीप मध्ये कव्हर देखील तैनात केला गेलाय. ऑन साइडला यावेळेस टर्न करण्याचा प्रयत्न. झेल उडालाय, क्षेत्ररक्षक पोहोचलाय. झेल सोडला जातोय. नाराज झाला केतन. केतनला माहित आहे बहुमूल्य विकेट. पांडुरंग यावेळेस ओपनिंग साठी आलाय आणि खूप चांगला प्रयत्न इथे राहिलेला होता, परंतु जो मी म्हणेन झेल सोडला गेलाय त्याचं प्रत्युत्तर तुम्हाला मिळू शकतं. यावेळेस पाटोळ संघाला खूप मोठं जीवदान मिळालंय. महत्वाचा सामना आहे. ओव्हरऑल आज आपण केलेली मेहनत जर सार्थक ठरवायची असेल, यशस्वी ठरवायची असेल तर हा सामना तुम्हाला जिंकावा लागेल, तर ती मेहनत यशस्वी मानली जाईल. अन्यथा केली गेलेली मेहनत सार्थ वाया जाऊ शकते, कारण खूप मेहनत या राऊंड पर्यंत पोहोचण्यासाठी दोन्ही संघांनी केलेली आहे. बिशपला फटका, लॉंगॉनला सेट आहे. फिल्डर कॉर्नर मधनं येतोय, खूप चांगली फिल्डिंग करतोय. बॉल फेकी स्ट्रायकर एंडला होईल, मग मिळेल अजून एक सिंगल. आणि आता चर्चा तीच आहे की नॉन स्ट्राईक एंडला फेकी करणं गरजेचं होती, परंतु तितकासा तोटा देखील झालेला नाही. एक सिंगल मिळेल. धावफलक पुढे सरसावतोय. धावा झालेल्या आहेत 12 धावा धावफलकावरती. चेसिंग अगदी आपण पाहत आहोत. कॅल्क्युलेशन मनामध्ये ठेवावं लागेल. त्यानंतर रिक्वायर्ड रन रेट काय आहे त्याचं देखील भान ठेवावं लागेल. हा बॉल चांगला आहे. लाऊड अपील होती. खूप चांगले अंपायर आपल्याला या स्पर्धेच्या अंतर्गत
लाभलेले आहेत कारण ओव्हरऑल सगळेच डिसिजन जे आपण पाहिलेले आहेत ते बरोबरसे पाहायला भेटलेत आणि त्याचमुळे ही स्पर्धा एक मोठ्या उंचीवरती नेऊन ठेवण्याचं काम सध्या तरी पंच देखील करतायत. मनापासून त्याचा आजच्या दिवसामध्ये देखील आभार व्यक्त करूयात. आलेला अजून एक डॉट बॉल 12 धावा झालेल्या आहेत. 47 चा चेस करतायत. 35 धावा आहेत. यावेळेस बाकीला थोडंसं खाली ठेवून सेफ मध्ये फटका खेळलाय. काउ कॉर्नर मध्ये फिल्डर बॉल फेकी पुन्हा स्ट्रायकर एंडला झाली आहे. ॲक्युरेट फेकी आहे. कॅरी करत असताना थोडासा अडथळा जाणवला परंतु तिथे सावरले स्वतःला. अजून एकच सिंगल मिळेल. सिंगल न धावा काढण्याचा प्रयत्न मग तुम्ही कराल तर थोडासा बॅटिंग मध्ये दबाव जाणवू शकतोय. हात थोडेसे खेळावे लागतील. 1-2 मोठे स्ट्रोक खेळणं गरजेचे आहे याही ओव्हर मध्ये. परंतु मी केतनचं कौतुक यासाठी करेल की आतापर्यंत चौकार मारू दिलेला नाहीत. प्रत्येक बॉलवरती सिंगल एक डॉट बॉल देखील आला आणि आता दबाव वाढवला जातोय. यावेळेस विषेपला फटका. गॅप मध्ये बॉल आहे. मोजून मापून यावेळेस चेंडू वन बाउन्स ओव्हर द बाउंड्री लाईन. प्रेक्षक झोतामध्ये आलाय चौकार. ललकार माननीय श्री सुभाष बाबू डिंगोरे एलटी कन्सल्टंट सिव्हिल इंजिनियर अँड प्रायव्हेट सर्वेअर यांचा सनसनीत चौकार. कला क्रीडा सांस्कृतिक असोसिएशनचा नाव झाला. सामाजिक शैक्षणिक असोसिएशनचा नाव लय मोठा झाला. सनसनीत चौकार. सुभाष डिंगोरे साहेब यांचं खूप मोठं योगदान या स्पर्धेमध्ये आहे. सामनावीरच्या ट्रॉफी आपण पाहत आहोत. त्यांच्याकडनं पुरस्कृत झाल्यात. प्रत्येक खेळाडूला प्रोत्साहित करण्यासाठी त्यांनी अगदी पुरस्कृत केलेल्या सामनावीरच्या ट्रॉफ्या. यावेळेस काय घडेल पाहूयात. एक सिंगलला कन्व्हर्ट केलं जाईल. शांततेत दिसत आहेत. ओव्हरची समाप्ती केली जात आहे. एक चौकार आणि त्यानंतर 4 सिंगल आणि त्यानंतर आलेला एक डॉट बॉल. अशा पद्धतीने ओव्हर क्रमांक 2 समाप्त होईल आणि 2 ओव्हर नंतर धाव फलक आपल्याला दिसत आहेत. 18 धावा. 18 धावा धाव फलकावरती आहेत. चला फास्ट खेळा प्लीज. इतकी टीम मीटिंग नको आहे. पाटोल संघ उत्तम. केतन चला आपल्यासाठी महत्वाची सूचना आहे. गिअर चेंज करावा लागणार आहे. अजून एक डॉट बॉल या सत्रामध्ये फेकला जातोय. मी म्हणून उल्लेख केला होता की संध्याकाळच्या सत्रामध्ये तितक्याशा धावा चेस करणं देखील मैदानावरती कठीण आहे. 4 ओव्हर मध्ये 47 चा तुम्ही चेस करतात. पहिल्या ओव्हर मध्ये डाव अगदी शांत राहिलाय. दुसऱ्या ओव्हर मध्ये डाव शांत राहिलाय. तिसऱ्या ओव्हर मध्ये देखील पहिला डॉट बॉल आलेला आहे. इनसाइड आउट फटका यावेळेस देखील फसला गेलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये येतात. प्रयत्न चांगले होते. एफर्ट चांगले दिले गेलेत परंतु ट्रेल भूमीला प्रदान केला जातोय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जाईल. यावेळेस झेलचं रूपांतर मैदानाच्या आतमध्ये 2 धावसंख्येमध्ये होत आहे. धावफलक 18 धावा. 47 चा चेस म्हणजे उर्वरित अजून देखील 10 बॉल मध्ये करायचे आहेत. आता 27. 10 चेंडू 27 धावसंख्येची गरज. यावेळेस प्रॉपर कनेक्शन आहे का पाहूयात. बॉल उंच चाललाय. क्षेत्ररक्षक थोडस चुकी करतोय. या मॅच मध्ये जे आपण पहिल्या इनिंग मध्ये पाहिलंय तेही दुसऱ्या इनिंग मध्ये देखील दिसलाय. खराब फिल्डिंग संध्याकाळच्या सत्रामध्ये खराब फिल्डिंग होते. दोन्ही संघाकडनं झालेली आहे. झेल सोडले गेलेत. बावीस धावा धाव फलकावरती आहेत. तर फुल टॉसच करून बसले होते. यावेळेस नॉन स्ट्राईक एंडला संधी आहे. डायरेक्ट हिट झालाय. काम तमाम. फलंदाज यावेळेस बाद. दशरथ भगत आउट.
हॅलो चेक. त्याचबरोबर संध्याकाळच्या सत्रामध्ये प्रमुख मान्यवरांचा इथे शुभागमन झालाय. सन्माननीय आदरणीय हरिलालजी उबाले साहेब असतील, सरचिटणीस धम्मदीप, त्याचबरोबर दिलीपजी वाकचौरे साहेब खजिनदार धम्मदीप, त्याचबरोबर उत्तमजी गायकवाड साहेब असतील, कार्यकारी सदस्य धम्मदीप, या संपूर्ण मान्यवरांचं हार्दिक स्वागत करतोय. त्याच्यासमवेत थोरात साहेबांचं देखील शुभागमन झालंय. आपलं सुद्धा हार्दिक स्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. आदिवासी सरपंच चषकामध्ये या मान्यवरांचं हार्दिक स्वागत. जाऊया नक्की मंचाच्या वरती उपस्थित रमेश डिंगोरे साहेबांना विनंती करतोय. हरिलालजी उबाले साहेब सरचिटणीस धम्मदीप यांचा यथोचित मान आणि सन्मान करायचा आहे. मी रमेशजी दादांना विनंती करतोय. हरिलालजी उबाले साहेब सरचिटणीस धम्मदीप यांचा यथोचित मान आणि सन्मान केला जातोय. अतिथी देवो भव आदिवासी सरपंच चषकाची ही परंपरा आहे मित्रांनो. त्यानंतर विनंती करतोय गणेशजी कांबडी साहेबांना या स्पर्धेचे मुख्य आयोजक त्यांच्या शुभ हस्ते दिलीपजी वाकचौरे साहेब खजिनदार धम्मदीप यांचा सुद्धा यथोचित मान आणि सन्मान. यावेळेस उंच साला बॉल क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक, सिक्सर. धुवाधार हा गेला षटकार. शहापूर भिवंडी तालुक्यातील यशस्वी उद्योगपती माननीय श्री दिलीप शेठ धुमाळ साहेब यांचा दणदणीत षटकार. आदिवासी सरपंच चषक आमचे गोटेघर गावचा. आदिवासी सरपंच चषक. त्याचबरोबर उत्तम गायकवाड देखील उपस्थित आहेत, कार्यकारी सदस्य धम्मदीप. मी विनंती करतोय यस गणेशजी कांबडी साहेब या स्पर्धेचे मुख्य आयोजक त्यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान होतोय. उत्तमजी गायकवाड साहेब कार्यकारी सदस्य धम्मदीप. सर ओव्हर झाली का? सुभाष बाबू डिंग स्कोरर आम्हाला सांगतायत एक बॉल बाकी आहे. अठ्ठावीस धावा झालेल्या आहेत. स्कोर कार्ड वरती 6 बॉल मध्ये 19 धावा आहेत. 6 चेंडू 19. या शहापूर तालुक्यात बोलबाला क्रिकेटचा खेळ हाय हिम्मतवाला. आई गावदेवीच्या आशीर्वादाने नावले. 6 चेंडू मध्ये 19. खूपच महत्वपूर्ण सामना दूरवर ठेवण्याचा प्रयत्न यावेळेस अबे फ्रॉम दी बॉडी बॉल दिसतोय. पंसांनी दोन्ही हात फैलावलेत. अवांतरची मदत मिळेल आणि त्यानंतर धाव फलक आता दिसत आहे. फटका यावेळेस फसलाय, परंतु क्षेत्ररक्षक डीप मधनं बॉल अडवतील तत्पूर्वी आपण पाहत आहोत अजून देखील धावा काढला जात आहेत. आता स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न, ओव्हरथ्रो झाला, पूर्णपणे फायदा घेण्याचा प्रयत्न. नॉन स्ट्राईक एंडला थोडस धडधड वाढली होती, परंतु नॉट आउटचा इशारा येईल. 32 धावा धावफलकावरती आहेत आणि राहिले आता 5 बॉल करायच्यात 15. 5 चेंडू मध्ये 15 धाव संख्येची गरज. 5 चेंडू 15 क्वालिफायचा राऊंड. एका बाजूला पाटोळ संघ तर दुसऱ्या बाजूला उक्कळवाडी. 5 चेंडू मध्ये 15. सध्या तरी धाबा चेस करतायत उक्कळवाडी संघ आणि खूपच महत्वपूर्ण सामना सध्या तरी खूपच चांगला रंगलाय. चला फास्ट खेळा, फास्ट खेळा प्लीज. 5 चेंडू मध्ये 15 अंधार होत चाललाय. यावेळेस अगदी आपण पाहत आहोत फलंदाजासाठी परभणी होती, परंतु तिथे क्षेत्ररक्षण खराब. चेंडू साला दंदन दंदन करत बाउंड्री लाईनच्या बाहेर दणदणीत खणखणी चौकार. साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री सुभाष बाबू डिंगोरे एलटी कन्सल्टंट सिव्हिल इंजिनियर अँड प्रायव्हेट सर्वेअर यांचा सनसनीत चौकार. कला क्रीडा सांस्कृतिक असोसिएशनचा नाव झाला. सामाजिक शैक्षणिक असोसिएशनचा नाव लय मोठा झाला. आवाज आहे कोणाचा? थँक्यू. आदिवासी सरपंच 36 झालेले आहेत आणि आता 4 बॉल मध्ये करायच्या आहेत 11 धावा. 4 चेंडू मध्ये 11 धाव संख्येची गरज. जसा सामना क्वालिफायचा होणं गरजेचं होतं तसा सामना रंगतोय.
खूपच रफ अँड टफ फाईट पाहायला भेटते. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना अगदी ऑन राहणार आहे. अशा पद्धतीने दोन्ही बाजूला फाईट आपण पाहत आहोत. ओव्हरऑल आतापर्यंत जर मी म्हणेन पांडुरंग मैदानाच्या आतमध्ये शेवटपर्यंत राहिला तर शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच ऑन राहू शकते. 4 बॉलमध्ये 11 करायचे आहेत. लोबो फुलटॉसला फुलटॉस मध्ये कन्वर्ट केलं. क्लासिकल दर्जामध्ये फटका खेळा. गॅप मोठा आहे. क्षेत्ररक्षकाला बीट करून दोन्ही क्षेत्ररक्षकांमधनं बॉल निघून चालायचा माननीय होता. श्री सुभाष बाबू डिंगोरे एलटी कन्सल्टंट सिव्हिल इंजिनियर अँड प्रायव्हेट सर्वेअर यांचा सनसनीत चौकार. कला क्रीडा सांस्कृतिक असोसिएशनचा नाव झाला. सामाजिक शैक्षणिक असोसिएशनचा नाव लय मोठा झाला. थँक्यू. 3 चेंडू मध्ये आता 7 हवा आहेत. लगातार 2 बॉलवरती 2 चौकार आलेत. म्हणून मी म्हणालो होतो पांडुरंग जोपर्यंत आहे तोपर्यंत डगआउटला भीती नसावीत, कारण मॅच फिनिशिंग टच सातत्यानं त्यानं दिलेला आहे. याही स्पर्धेमध्ये तसा खेळ दाखवलाय. 3 बॉलमध्ये आता 7 हवा आहेत. एक डॉट बॉल दबाव वाढवेल, परंतु एक अजून मोठा स्ट्रोक विजयाच्या समीत विजयाची दारं ठोठावू शकतोय अवकळवाडी संघ. क्वालिफायचा राऊंड चित्त थरारक सामना मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. खूपच महत्वाचा सामना. 3 बॉल 7. फुलटॉसच करून बसले होते. मिस टायमिंग फटका. यावेळेस झेल पकडली जाईल का? झेल सोडली जात आहे. पुन्हा 2चा प्रयत्न चालवला गेलाय. सहज 2 धावा मिळतील. रन बिटवीन द विकेट खूप चांगले आहे. स्ट्राईक घेऊन खेळतायत. स्वतःवरती दाखवलेला आत्मविश्वास खूप चांगला दिसतोय पांडुरंगचा. आणि आता राहिले 2 बॉल आणि करायचे आहेत 5 धावा. 2 चेंडू मध्ये 5 धाव संख्येची गरज. चला 2 चेंडू 5 फास्ट खेळायचा आहे. अंधार ओव्हरऑल झालेला आहे. पूर्णपणे अंधार पसरलेला आहे मैदानावरती. 2 चेंडू मध्ये 5. कंपल्सरी ड्रेसिंग, कंपल्सरी चेसिंग. चेसिंग कंपल्सरी असल्यामुळे तुम्हाला आता 2 बॉल मध्ये 5 करावाच लागतील. एक बिग हिट सामना फिनिश होईल, परंतु एक डॉट बॉल शेवटच्या चेंडूवरती मॅच जाऊन ठेपेल. ऑन साइडला यावेळेस जितकी जास्त उंची आहे तितके जास्त अंतर खेळ खेळला. सामना हा गेला जिंकलाय. षटकार शहापूर भिवंडी तालुक्यातील यशस्वी उद्योगपती माननीय श्री दिलीप शेठ धुमाळ साहेब यांचा दणदणीत षटकार. आदिवासी सरपंच चषक आमचे गोटेघर गावचा. आदिवासी सरपंच चषक आमचे गोटेघर गावचा. सरपंच चषक आमचे गोटेघर गावचा. आदिवासी सरपंच चषक आमचे गोटेघर गावचा. येस थँक्यू सो मच. अभिनंदन कालरामजी केवारी यांचा संघ शरण नाईले अवकळवाडी संघ. चला गाणं वाजवायचा. वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक टू व्हीलरचे भव्य शोरूम गोठेघर